मागास असल्याचंही सिद्ध करण्यात आलंय. सीएमचं सायटेशन आहे ना, इथे भाषण करणार ना, सायटेशन नाही, ते बिल सादर केल्यानंतर बिल हे घेऊया पहिले, त्याच्यानंतर मी जाहीर करतो. हो, पुकारा बिल पुकारा. हो, आजच्या कामकाजात बिल घ्या पहिले. शासकीय विधेयक पुनर्स्थापनार्थ विचार खंडशः विचार व संमत करणे. सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024. अध्यक्ष महोदय, इंट्रोडक्शनचं नाही आहे, हे म्हणतो बिल मराठा आरक्षणाचं करू दे ना त्याला इंट्रोड्यूस. इंट्रोडक्शन बिल पहिली बिल घे. काय नाही नाना, काय सांग. हा, चर्चा न होऊ शकल्यामुळे अध्यक्ष महोदय, सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक 2024 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गीयकरिता आरक्षण विधेयक 2024 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गीयकरिता आरक्षण विधेयक 2024 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. प्रस्ताव संमत झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने त्याच्यानंतर घेतो. अध्यक्ष महोदय, आता बिल इंट्रोड्यूस झाला आहे. नाही, ते तर अध्यक्षांचा अधिकार असतो, पण समोरून सारखं मला असं वाटतं राज्यपालांचं आपली पद्धत आहे, पहिल्यांदा लेईंग करतो, तर मग ते करायला हरकत नाही. म्हणजे आपले शेवटी अधिकार आपला आहे, तर ते लेईंग करायला आपल्याला हरकत नाही. नाही चव्हाण साहेब, नाना बसा. या संदर्भात आपलं म्हणणं अगदी योग्य आहे की आपण सहसा किंवा ऑर्डिनरीली किंवा रेग्युलर कोर्समध्ये आपण राज्यपालांचं अभिभाषण घेतो. या बिल संदर्भात अपमानच ठरतो असं म्हणायला पाहिजे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. सभागृहाची एवढ्यापुरतीचा विषय सहज नाही. सभागृहाची जर भावना या संदर्भात क्रमाप्रमाणे राज्यपालांचं अभिभाषण पहिलं घ्यायचं असेल तर काही हरकत नाही. इंट्रोडक्शन सीएम साहेब आपण या लेंग नंतर घेऊ. चला घ्या. नाही लेंग राज्यपालांच्या अभिभाषणाचं राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे. महोदय, मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत मी सभागृहाच्या पटलावर ठेवतो. मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. क्या राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव. बोला शिलार साहेब. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडतो. अनुमोदन कोणाचं? अध्यक्ष महोदय,
ॲडव्होकेट आशिषजी शेलार यांनी मांडलेल्या आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावाला मी अनुमोदन देतो. ठीक आहे. प्रस्ताव असा आहे की मान्य राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मान्य राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा विधानसभेच्या तृतीय पावसाळी अधिवेशनात घेण्यात येईल. नाही, त्यांना चालू करू दे. विधेयक एक मिनिट, मी तेवढं इंट्रोडक्शन कंप्लीट करून घेऊ ना आपण. झालं ना. सन 2023 विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांकरिता आरक्षण विधेयक 2024 मांडण्यात आले. घ्या. एक मिनिट अध्यक्ष महाराज, नाना बोला लवकर. अध्यक्ष महाराज, तुम्ही म्हणालात की राज्यपालांच्या अभिभाषणाचा प्रस्ताव आम्ही पावसाळी अधिवेशनात मांडू. पावसाळी अधिवेशन कसं येईल इथं? प्रस्ताव मांडला गेला. चर्चेवरती आपण पावसाळी अधिवेशनात घेणार आहोत. कुठं पावसाळी? आता जुलैला. अध्यक्ष महाराज, माझा एकदा आम्हाला तो ज्ञानात भर टाका. आपण काही अडचण, अध्यक्ष महाराज आपल्याला अधिकार आहे सगळे, पण मला एक कळायला नको, आपण पावसाळी अधिवेशनात केव्हा जाणार? या संदर्भात अध्यक्ष नाही, नाना भाऊ, बजेट अधिवेशन हे आपण जेव्हा इलेक्शनचं वर्ष असतं त्यावेळी आपण वोट ऑन अकाउंट घेतो, त्यामुळे आपण ते रेग्युलर अधिवेशन घेत नाही. ते अधिवेशन आपण लोकसभेच्या निवडणुकीनंतर घेतो. ते पावसाळी आणि बजेट अधिवेशन हे आपण एकत्रित घेतो, म्हणून त्यांनी तसं सांगितलं. आणि नाना भाऊ हे काय, नाही एक मिनिट. नाही ठीक आहे नाना भाऊ, बोला. 2019 मध्ये आपण अशीच प्रथा आणि ह्याच पद्धतीने पावसाळी अधिवेशनात चर्चा घेतलेली. त्यामुळे मी तुम्हाला प्रेसिडेंट काढून देतो, तो तुम्ही पहा आणि मग आपण बोलू. चला.